थांबा इकडे बोलू आपण थांब जरा उद्या त्यांचं उद्या विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 चला विठ्ठल विठ्ठल नातं होतं कसं लागतं आणि त्या नातं गोत्यामध्ये जर काही कुठे विसंगती असेल, समाज विघातक जर विसंगती असेल तर आपण सोयरीक जमवतो का? नाही. तसं भक्ती मार्गामध्ये सुद्धा काही साधू संतांनी ह्या आत्मानुभूती संपन्न ज्ञानदानाचा जो काही मार्गदर्शन करणारी जी काही संत मंडळी आहे, जे काही अधिकार संपन्न जे काही पुरुष आहेत, जे काही मूळ पुरुष आहेत की ज्यांना तुम्ही आपण संत समजतो, ज्यांना आपण महाराज समजतो, तर त्यांच्या ठिकाणी सुद्धा हा संबंध पाहिजे, परंपरेचा संबंध पाहिजे. तुकोबारांनी त्याची परंपरा सांगितली. जशी नाथ महाराजांची म्हणजे एकनाथ महाराजांची सुद्धा परंपरा आहे. महाविष्णूंनी ब्रह्मदेवाला उपदेश केला, ब्रह्मदेवाने तो उपदेश हाती ऋषींना केला, हाती ऋषींनी तो उपदेश दत्तात्रयांना केला, दत्तात्रयांनी तो उपदेश जनार्दन स्वामींना केला, जनार्दन स्वामींनी तो उपदेश नाथ महाराजांना केला. आणि त्या नाथ महाराजांनी श्रीमद भागवतातलं उद्धव गीत 11व्या स्कंदामधला त्या उद्धव गीतावर श्री एकनाथी भागवत हा ग्रंथ लिहिला. त्या परंपरेनुसार ज्ञानवरांचा संबंध पाहिला तर ज्ञानवरांची परंपरा आदिनाथ भोलेनाथ शंकरजी हे त्यांचे त्या परंपरेचे मूळ पुरुष. शंकरजींनी तो बोध मच्छिंद्रनाथांना पार्वतीला सांगत असताना मच्छिंद्रनाथांनी तो ऐकून घेतला, तो बोध गोरक्षनाथांना दिला, गोरक्षनाथांनी गैरीनाथांना, गैरीनाथांनी निवृत्तीनाथांना, निवृत्तीनाथांनी ज्ञानवरांना आणि ज्ञानवरांच्या माध्यमातून विसोबा क्षेत्र नामदेव महाराज वगैरे हा सर्व संबंध ती परंपरा तशी आहे. तुकोबारायांची परंपरा केशव चैतन्य, राघव चैतन्य, बाबाजी चैतन्य, तुकोबाराय, निळोबाराय, बहिणाबाई, मैपती महाराज ही परंपरा अशी. आणि अशा पद्धतीने या ब्रह्मनामाचा जो काही संबंध तुमच्या आपल्या जीवनामध्ये आज जशाच्या तसा पोहोचतो आणि तो पोहोचवण्याचं काम आज ही गुरु परंपरा प्रेरणित वारकरी संप्रदायाची मालिका तुमच्या आपल्याजवळ डायरेक्ट पोहोचवते. आणि आध्यात्मिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती आज जीवनामध्ये शास्त्र भर हुकूम तुमच्या आपल्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवाला येते. आणि म्हणून आज तुम्ही आपण सुखी समाधानी जीवन जगू शकतो. इथं हजारो आमच्या माता भगिनी बंधू भगिनी आलेले आहेत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये पूर्वीच त्यांचं जे जीवन चरित्र आणि आताचं जीवन चरित्रामधला जर संबंध आपल्याला वेळ नाही, ज्यावेळी आम्ही असं 3 दिवसाचा वैष्णव मेळावा ठेवतो आणि त्यावेळी चक्री प्रवर्तन कीर्तनाचा ज्यावेळी कार्यक्रम आयोजित करतो, त्याच्यामध्ये जोतो 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 ज्याच्या त्याच्या परीने त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना, आलेला अनुभव आणि जीवन मंगलमय झालेल्या सर्व गोष्टीचा अनुभूतीजन्य पुरावा त्या व्यासपीठावर ठणकून सांगत असतात. आणि आज तेच काम संतांचे हे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तिथेच जाणावा. आणि हे कार्य आमच्या ह्या परंपरेमार्फत मी ज्या महात्म्याने ज्ञानोबरायांच्या हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी येणे घेणे सुखची वरी होऊ दे या जगा. या ज्ञानोबरायांच्या म्हणण्याप्रमाणे ज्या महात्म्याने अख्खा महाराष्ट्र गाजवला, अनुभूती जन्य परमार्थ ज्याने या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर असे जे आमचे सद्गुरू ब्रह्मीभूत श्रीमद सच्चिदानंद श्रीपाद महाराज त्यांचा मी एक शिष्य. त्यांची बरोबरी आपण करू शकत नाही, त्यांची बरोबरी आपण करू शकत नाही. हजारो कार्यकर्ते तयार करून गेले बाबा. आज असा प्रश्न
प्रश्न पडतो, मी मेल्यानंतर कोण त्या जागेवर? इथं तसं नाही, जो कार्य करेल तो ऑटोमॅटिक त्याचं नाव लौकिक आहे. आणि अशा हजारो कार्यकर्ते तयार करून गेले. आणि असं हे जे काही महाविष्णू पासून तर आज तुमच्या आपल्या कोणतं जे काही ब्रह्मबीजाचं जे काही मंत्र आहे, की जे काही तत्व आहे, त्या तत्वाची जोपासना अद्यावत जपणारी परंपरा, अद्यावत जपणारी मालिका आज इथं आपण त्या मालिकेचा अनावरण सोहळ्याचा संबंध आपण आयोजित केलाय. हे जे काही करायचा जो काही संकल्प आहे, हा माझं मोठेपण नाही. आम्हाला राजकारण करायचं नाही, पैसा कमवायचा नाही, फक्त हे उद्धराय आले जन जड जीवा. गरीबापासून श्रीमंतापर्यंत भगवंताने हा जो काही उत्तम असा नरदेह तुम्हाला आपल्याला दिला, या नरदेहाकडनं ज्याच्यासाठी दिला तो हेतू जन्ममानाच्या फेऱ्यात मुक्तता होणं. आणि ती मुक्तताचं ध्यान समजून घेत असताना भगवंताची भक्ती करणं, आणि भक्ती करत असताना प्रपंचामध्ये कुठल्याही प्रकारची व्यवहारिक जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची विसंगती न आणता हा मार्ग समजून घ्यायचा. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. काम हे संतांचं काम. अवतार तुला कारण उद्धराया जल जल जीवा. तुम्ही आपण या त्रिविध तापामध्ये जे काही रंजले गांजले आहोत, यांचा उद्धार करण्यासाठी संतांचा अवतार काढले. आणि आज ती अंमलबजावणी व्हायला पाहिजे. आम्ही फक्त सांगतो, मला कुणाची निंदा करायची नाही, स्तुती करायची नाही. आम्ही फक्त सांगतो तुकोबरायांनी असं केलं, ज्ञानोबरायांनी असं केलं नाही का, नाथ महाराजांनी असं केलं. आम्ही फक्त सांगतो, केलं सांगतो, पण त्यांनी ज्या पद्धतीने केलं ते आज आपण त्याच पद्धतीने करायला पाहिजे. आणि ती आत्मानुभूती आज आपल्याला यायला पाहिजे, हे मात्र आम्ही सांगत. म्हणून एक मनुष्य जात सकळ स्वभावतात भजनशील झाले असे केवळ माझे ठाई.
परी ज्ञाने वीन नाशिले बुद्धी भेदाची आले कल्पुल हे ते कल्पू लागले आणि कत्व आत्मविश्वासाने गॅरंटीने आज कोणी सांगत नाही आणि म्हणून तुम्ही आपण जन्मताच भजनशील आहोत नाही आईच्या पोटामध्ये असताना भगवंताचं नाम चिंतन करत होतो मग आईच्या उदरामध्ये 7 महिन्याचा गर्भ होतो 7 महिन्याचा गर्भ झाल्यानंतर ताळूचं प्राण आतमध्ये जातो आणि तेव्हापासून आपली गर्भामध्ये आमच्या माता वगैरे म्हणतात आता वळवळ व्हायला लागली हालचाल व्हायला लागली तेव्हापासून आपण भगवंताचं चिंतन उदरामध्ये करतो गर्भवास में कबूल किया भजूगा सीताराम बाहर फुल गया 9 महिने 9 दिवस भरता सुखरूप भगवंताच्या कृपेने तुम्ही आपण बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर नारळ खाल्लं घसरला तसा पसरला पसरला तसा विसरला माया विघ्ने भ्रमाला धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता कोहोम कोहोम रहे मी कोण आत्मस्मरण विसरला आणि हे आत्मस्मरण ज्या दिवशी तुमच्या आपल्या जीवनामध्ये योग्य असे संत महात्मे भेटतील ते संत महात्मे त्या आत्मस्मरणाची ओळख प्रत्यक्ष अनुभूती जन्य तुमच्या आपल्या ठिकाणी आणून देतील आणि ते कार्य ही मालिका आज आत्यावर जसेच्या तसं तुमच्या आपल्यापर्यंत जसंच्या तसं पोहोचवते आणि जीवनामध्ये सुख समाधान शांतता ही प्राप्त करून देण्याचा संबंध जसंच्या तसा आपल्या ठिकाणी स्वयंभू तयार प्राप्त करून देतो फक्त एक हा जो काही संकल्प आपण सोडलेला आहे संकल्प याच्याकरताच सोडला बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो भक्ती मार्गाचा प्रचार चाललेला आहे सर्व 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 समाजामध्ये सांगितलेल्या पद्धतीने पूजा विधी आचरण सर्व काही उत्कृष्टपणे सर्वांचं चाललेलं आहे पण ज्या काही धर्मग्रंथांना आमच्या साधू संतांनी मान्यता दिली ज्ञानेश्वरी भागवत अभंगवाणी जी काही मान्यता दिली त्या ग्रंथांप्रमाणे आत्मानुभूती येत नाही साक्षात्कार होत नाही आणि तिथे एवढं चाललेलं आहे भक्ती मार्गाचं उदो उदो तर आपला जो काही संबंध आहे तो संबंध एवढा शास्त्रभर हुकूम तुमच्या आपल्या जीवनामध्ये जशाच्या तसा येतो ज्या सत्पुरुषांच्या योगाने ज्या संत महात्म्यांच्या योगाने जसाच्या तसा आपल्यापर्यंत येतो तर यांचं कुठतरी आपल्याला एक स्थान महात्मे म्हणून गुरु परंपरा प्रेरणेत नाही का गुरु परंपरा प्रेरणेत वारकरी संप्रदाय संत मालिका मंदिराचा आपण या पवित्र अशा ब्राह्मणी गावामध्ये आमच्या हरिभक्त परायण नारायण गुरुजी तांबेंनी हे ब्राह्मणी गावामध्ये की ज्या तत्वाचा उगम महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुर्श्लोकी चारी भागवत मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ ते दुनिया असं जे चैतन्याचे मूळ जे महाविष्णू आणि त्या महाविष्णू पासून आलेलं जे काही ब्रह्मबीज जे नाम जे आत्मतत्व त्या आत्मतत्वाची जोपासना आज मी तुमच्या आपल्यापर्यंत आणणारे ज्ञानोबा आहे आणि त्या ज्ञानोबा आहे मुक्ताबाई सोपान काका आणि निवृत्तीनाथ यांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी
अभंगाची मांडणी कशा रीतीने केली माहिती युवनेचे रूप लावेले द्वारे त्याचा वेणू गेला गगनावर हा नामरूपी वेल लावला आणि या वेलाचा आकार आकाशापर्यंत गेला मोगरा फुलला जसा मोगरा फुलतो मोगरा फुलला फुले वेचिताची बहरू फुल मागे लगेच कळी उदाहरण सांगू आमच्या गव्हाणे भाऊसाहेबाने 1 वर्षापूर्वी अजून महाशिवरात्री यायला काही 1 वर्षापूर्वी अनुग्रह घेतल्यानंतर त्या नाम चिंतनाचं त्यांचं चिंतन मनावर होत गेल्यानंतर त्यांना जी आत्मानुभूती येत गेली आणि आत्मानुभूती येत गेल्यानंतर लगेच त्यांच्या जवळच्या मित्रमंडळीच्या मागे लागले पुढे मोगऱ्याचं फुल उमलतं लगेच पाठीमागे कली फुले वेचिताचू बहरू पाठीमागे लगेच कळी स्वतः तयार होतो लगेच पाठीमागे लगेच सांगतो आपणाची ते ठावे ते दुसऱ्याची सांगावे शाले करून सोडावे सकल एवढीच मालिका याच मालिकेतले जे काही बिचारी याचे दिनवार होतात त्यांनाच असं वाटतं की आपला वडिलांचा उद्धार व्हावा भावाचा व्हावा नातेवाईकांचा व्हावा मुलाचा व्हावा आणि यांनाच वाटतं म्हणून हे वाटतं इथं डायरेक्ट महाराजांनी कीर्तन केलं उपरती झाली आम्हाला माळ घालायची घाला माळ म्हणा रामकृष्ण हरी करा एकादशी वशेट खाऊ नका दारू पिऊ नका पंढरपूरची वारी करा असा संबंध या मालिकेमध्ये नाही जो मंत्र पार्वतीने महादेवाला विचारला तो मंत्र आज जसाच्या तसा एकांतामध्ये जसं पार्वतीला दिला यमुनेच्या काठावर एकांतामध्ये त्या मंत्राची जोपासना आणि म्हणून एवढं हे इथे यांना कुणालाही विचारा मार कशासाठी घालायचा मनुष्य जन्म कशासाठी हो आपण काय करायला पाहिजे सहज सांगते आमची प्रताई सुद्धा सांगितलं हो आपला बैल नागर हाकलणारा शेतकरी हो सुद्धा सांगेल की कशासाठी गुरु कशासाठी मार आणि आज मला एक म्हणायचं व्यवहारिक ज्ञानामध्ये इतकी प्रगती आध्यात्मिक ज्ञानामध्ये भक्ती मार्गामध्ये प्रगती नसावी नेमकं जे काही प्रगतीची वाटचाल दाखवणारी मंडळी आहे तीच मंडळी तिथं काय गैर बसत कबीरांच्या भाषेमध्ये आप मरे तू मरे यजमान वाईट नका वाटूया पुन्हा आणि असं जे काही अनुभूती जन्य जे ज्ञान या मालिकेमध्ये घडतं आणि ते ज्ञानाचा दानाचा विषय आपल्या या राहुरी तालुक्यातल्या जवळच पावन असलेले शनी शिंगणापूर नाही का ते एक देवस्थान बाजूला असलेलं देवसा जिथे ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी लिहिली आणि असाच संबंध इथं सुद्धा मोठी क्रांती होती पवित्र ते कुळ पवित्र ते कुळ महाराजांनी पवित्र ते कुळ पावन तो देश आणि जेथे हरीचे दास जन्म घेतले पहिला मेन मुद्दा पहिलं बाकी तुम्ही आपण भारतात जन्माला आलो भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती त्यातल्या त्यात महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात जगत विख्यात क्रांती या जिल्ह्यात झालेली आहे आणि असा या नगर जिल्ह्यातला जो काही संबंध सोनई गोरक्षनाथाने ब्रह्मगिरीचा डोंगर नाही का सोन्याचा केला आणि वस्तुस्थिती आहे पुढे शनी शिंगणापूरला जागृत देवस्थानाचा संबंध आला इकडे तुमचं शिर्डी ताहाबाद निरामणे पिंपळनेर दुजे केले पंढरपूर नवनाथांचं कार्य ह्या परिसरामध्ये झालं आणि असा हेच जे नाथांचं ब्रह्मबीजाचा उगम या
मंदिराच्या माध्यमातून या कार्याच्या माध्यमातून चालला सुरू होणार। आणि ज्यावेळी त्या बीज मंत्राचा संबंध जीवनामध्ये आचरायला सुरुवात होते त्यावेळी काही आत्मानुभूती सांगितली। प्रेमाचा ज्यावेळी त्या भगवंताचं नाम चिंतन होतं, ज्या तत्वाचं चिंतन होतं, ज्या बीज मंत्राचं चिंतन होतं आणि ते चिंतन करत असताना जी स्वामी विवेकानंदांना त्यावेळी स्थिती झाली, आत्मानुभूती आली आणि ती आत्मानुभूती आल्यानंतर जगामध्ये जागतिक धर्म परिषदेमध्ये गीता तत्वज्ञानच श्रेष्ठ आहे, गीता ग्रंथ श्रेष्ठ आहे, त्यावेळी ते जागतिक याच्यामध्ये ते प्रूफ करून आले। ती स्थिती आज तुम्हाला आपल्याला सर्वांना जशीच्या तशी होती। ज्या स्थितीचा संबंध शिवाजी महाराजांना रामदास स्वामींच्या अनुग्रहाने आला ती स्थिती जशीच्या तशी होते। आणि म्हणून दिल्ली में करामत चलती थी, मस्जिद मंदिरों की मस्जिद बनती थी और एक शिवाजी न होता तो सबकी सुनता होती थी। ज्या शिवाजी महाराजांना बोध दिला रामदास स्वामींनी त्या बोधाच्या जीवावर आमच्या शिवाजी महाराजांच्या अंतःकरणाच्या ठिकाणी विषय वासना पूर्ण बाद झाले होते। विषय वासना बाद झालेले होते, मग मुलबाला नव्हते का महाराजांना होते। ज्यावेळी कल्याणच्या सुभेदाराची सून आपल्या सैन्याने आणलं, तिथं उपभोग घ्यावा राजांनी आणि म्हणून तिला आणलं। आमच्या शिवाजी महाराजांनी काय करावं, त्यावेळी जर परिस्थिती पाहिली तुम्ही आपण, आपल्या हजारो माता भगिनी औरंगजेबाच्या जनानखान्यामध्ये होत्या। त्या भावनेने शिवाजी महाराजांनी वागावं जर ठरवलं असतं तर वागू शकत होते, पण असा बोध त्यांच्या ठिकाणी होता। त्या गोष्टीचा विचार मनामध्ये न येता स्पष्ट सांगितलं, अशीच आमची माता सुंदर असती आम्ही किती सुंदर जन्माला आलो असतो। सूर्यनारायणाने ओटी भरली आहे त्या सैन्यामध्ये आणि हे हिंदू धर्माचं तत्वज्ञान आहे। या ज्ञानाची गरज आज समाजामध्ये आहे। या आज पोट भरण्याचं, विद्वत्तेचं, पैसा कमवण्याचं ज्ञान भरपूर झालं, पण तुमच्या आपल्या ठिकाणी सद्गुणाची वृद्धी होण्यासाठी एवढंच एक अध्यात्म ज्ञान, आणि अध्यात्म ज्ञान अवघड आहे असं काही नाही। आमच्या साधू संतांनी इतकं सोपं, इतकं सोपं आद्य आत्म जगता होणे सोपे आहे प्रपंचावर एवढा परमार्थ सोपा आहे, फक्त सांगणारे भेटायला पाहिजे जीवनामध्ये, आणि सांगणारे काही मोठा अवडंबर आहे त्यांच्याजवळ नाही होणार आहे। बापरे, आमच्या तुकोबरांना या वाटा सूक्ष्म सर्व वाटा मोडल्या हो। नाथ महाराज म्हणतात आमचे जपतपा विचार कासा या करणे, तीर्थव्रत यम नियम न लगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे, केशव माधव अच्युत वरता होय पातकारणे, ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेव।
काही नाही. सोपं इतकं सोपं इतकं सोपं इतकं सोपं पोट भरण्यावर प्रपंचावर एवढा परमार्थ सोपा आहे. आणि ती अंमलबजावणी ही मालिका ही परंपरा करते. आणि ती अंमलबजावणी होत असताना जीवनामध्ये काही आत्मानुभूती सांगितली. चिंतन होत असतं जे आपल्या ठिकाणी आत्मानुभूती कुंडलिनी योगाच्या भाषेमध्ये त्याला कुंडलिनी म्हणतात आणि आमच्या साधू संतांच्या भाषेमध्ये त्याला अष्टसात्विक भाव म्हणतात. योगासाठी काही नियम विधी आहे, तसं या नामचिंतनामध्ये नियम आणि नियम विधी काही नाही. फक्त 2 पत्ते मांसाहार बंदी आणि मारक पदार्थ शिवणे. आणि कोणते खाणारे 4-4, 5-5 वर्ष जगले आणि न खाणारे लगेच वर्षात 4 वर्षात मरून गेले. काय भरोसा आहे याचा? आपला विषय चालला होता कोणते खाणारे 4-4 वर्ष जगतायत आणि न खाणारे 10 आणि 20 वर्षामध्ये मरून गेले. उलट विज्ञानाने आता सिद्ध केलं की मांसाहारी लोकांपेक्षा नाही का शाकाहारी लोकांपेक्षा मांसाहारी लोकांना आजार मोठमोठाले जास्त येतात. आणि पिणाऱ्यांनी काय दिवे लावले आतापर्यंत? हे 2च पत्ते आहेत ना. काही वाईट आहे का? आपण ते एक सांगतो तुमचं प्रगती हो नको हो, पण तोटा तर निश्चित नाही गेला मार्गातले. फायदा हो नाही तर नको हो, पण तोटा तर निश्चित नाही. आणि हे कार्य तुम्हाला सांगतो आपल्या मालिकेला परिणाम हिरे हे दारूबंदी मंत्री असताना मालिकेला पारितोषिक मिळालेलं नाही. व्यसन मुक्तीचं कार्य त्यावेळी त्या साईबाबांनी केलेलं आहे. या कार्याच्या बाबतीत लोक म्हणतात हे कुठलं तरी वेगळंच आहे आणि हे तो वेगळा संबंध आहे. हा एकदम चुकीचा आणि बोगस गैरसमज, गोड गैरसमज महाराज मंडळी कळती या जागी. महाराज मंडळी कळती. आता ही जी काही आत्मानुभूती सांगितली ज्ञानोबाची ज्ञानेश्वरीमध्ये आहे, नाथ भागवतांच्या भागवतामध्ये आहे, तुकोबारांच्या गाथ्यामध्ये आहे. ही काहीतरी वेगळे असं नाहीये, वेगळे असं नाहीये. तीच आत्मानुभूती त्याची गरज आज जीवनामध्ये आपल्याला आहे, त्याची गरज जीवनामध्ये आपल्याला आहे. आणि त्या बाबतीत आपण हा संकल्प उभा केला आणि या संकल्पाच्या बाबतीत तुम्ही सर्वांनी मोठे योगदान दिलेले. इतकं योगदान दिलं, इतकं योगदान दिलं, तया उतराई व्हावे कवड्या गुणे. तुम्हाला काय उतराई होऊ मी त्या उपकाराची फेड मी सुद्धा फिरू शकत नाही का? जगत विख्यात तत्वज्ञानाचा जो काही संबंध हंसरूपी ब्रह्मदेवापासनं महाविष्णूपासनं तर फार तुमच्या आपल्यापर्यंत ज्या तत्वाचं, ज्या बीज मंत्राचं, ज्याच्यावर जगाची उत्पत्ती स्थिती लय अधिष्ठित आहे असं जे ओम स्वरूप भगवंताचं जे स्वरूप आहे त्या तत्वाने जगाची निर्मिती होते. आणि त्या तत्वाच्या अधिष्ठानाची आपण काय करतोय तो उभारणी करतोय. बाकी कुणाच्या हातून नाही होणार आहे, नाही होणार. अरे जा, त्याला सुद्धा योगायोगच लागणार आहे. कुणाच्या हातून नाही होणार. पुण्य पाळाने बहुत दिवस
गाठभेट झाली तसं तुमच्या योगाने हा सर्व संबंध घडतोय. मंदिर भरपूर झाले आमच्या मोकाटे गुरुजींनी दिलं, होतील, झाले, होणार. पण अजून तर या पूर्ण मालिकेचा संबंध अजून कोणी संकल्प अजून कोणी सोडला नाही. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट. हो, शिवपीठ हे जुनाट आणि ज्ञानाबाई तेथे मुकुट. आमच्या ज्ञानवराच्या तत्वाची जोपासना आपण साठी ठोकपणे सांगतो. आमचीच मालिका करून इतके लोक तुम्हाला आपलं नाव ठेवतात ना, बरोबर आहे काही परिणाम ही जी उपस्थिती तसं काही राहिलाच आलेच ही लोक. अरे चुकून आणि अजून तुम्हाला अजून भरपूर कार्य करायचं आपल्याला सर्वांना करायचं. काय नाही, भगवंताचं कार्य, नावलौकिकाचा संबंध करायचं नाही आपल्याला, बाकीचं काही करायचं नाही. जे का रंजले गाणे झाले सर्वांना सुख समाधान जीवनामध्ये मिळण्यासाठी मी काय एकटा येतो अनुभव देऊन जातो सप्लाय. हे कोण तयार करतं? तुम्ही तयार करतात. लोक स्वतःला आलेला अनुभव सांगतात आणि सांगितलेला अनुभवाने लोक तयार होतात. मित्राचा जवळचा तुम्ही घ्या तर येऊन तर काय आमचे येतो हिताचा कळवळा जीव तुटे तुटला. असा हा संबंध उभारण्याच्या दृष्टीने आपल्या ह्या ब्राह्मणी गावामध्ये हा योग सांगतो तुम्हाला. गुरुजींनी बरंच व्यक्त करून दाखवलं मोकाटे गुरुजींनी. तर कुठेतरी आपल्याला जागा पाहिजे 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 चाललं. एक आहे आपल्या ह्या मालिकेमध्ये ना शहाणे होऊन जातात लोक. काय होतात? शहाणे होतात. तर सर्व कळतं आणि मग पुढे आर्थिक उभारली आहे ना तिच्या बाबतीत शहाणे होऊन जातात. असंच आहे. आणि तू आपल्याशी जे जे ठावे ते दुसऱ्याचे सांगावे आणि शहाणे करून सोडावे. आई वडील मुलाला जीव कुठपर्यंत लावतात? 400 रुपये रागे रुपये लावून लग्न करतं. भाऊ करता झाला तू होतो तिकडे पार. तर साधू संतांनी एकदा जाणून येण्याचे केली माझे मन तुझी प्रेम खूप. अशा पद्धतीने केलं की तुम्ही तुमचं फक्त आपल्याला अशा पद्धतीने. आणि हा विचार सुरू झाल्यानंतर काय करावं सर्व वगैरे मी गुरुजींना बोललो होतो. आमचं शिंदे आपांचं एक लय चालायचं. नंतर आमचे ते भुसाळे भाऊ आलेले त्यांचं पण एक चालायचं. काका आपलं कुठतरी काहीतरी व्हायला पाहिजे बरं का, असं बऱ्याच मंडळीचं चालायचं. योगायोगाने ह्या जागेचा संबंध आल्यानंतर गुरुजींनी फोन केला. गुरुजींनी फोन केल्यानंतर काय नाही, आशोक बाबा, रावसाहेब राठोड, राजूभाऊ शेट्टे, ज्याच्या वडिलांच्या हस्ते आपण उद्घाटन केले ते राजूभाऊ शेट्टे, गौरव चौधरी असे 5-6 जण आले. काही नाही, शेट्टे साहेबांनी 1000 रुपये येता आणले. आणल्यानंतर लगेच झाला सौदा 4,01,000 मध्ये. तेव्हा 9 लाख रुपये गुरुजींनी सांगितलं आम्हाला हे काय धार्मिक कार्यासाठी आता उपयोग करायचा आहे. अनंत उपकार गिरीश भाऊ थोरात सुद्धा त्याला बिचारायला ही सद्बुद्धी सुचली आणि त्याने 4,01,000 मध्ये ही अशी पवित्र जागा आणि योग्य कार्याला मिळाली. योग इतकं सांगतो तुम्हाला, हा योग आहे ना पैशाने सुद्धा मिळणार काय असेल पूर्वजन्मीचं त्याचं विचाराचं त्याने हा संबंध इथं घडून आणला. आणि सर्व सुविधांनी युक्त अशी जागा भेटली. महत्वाचं म्हणजे काय, सर्व सुविधांनी युक्त अशी जागा मिळाली. हो इथं फोर लावलेली, इथे मोटर लावलेली, 4 ते 5,000 लिटरचा हौद, 2 पत्र्याचे शेड, 3 रुमा. काय पाहिजे
कार्य करून घ्यायचे आणि ते कार्य करण्यासाठी ही तरी अशी मंडळी भेटलेली आम्हाला येत जाण्याचा परमार्थ तरी आपला असावे. धर्माचे पालन करणे पाखांडी खंडन येते आम्हा करणे काम. आणि खरोखर हे पहा साधू संतांनी तुम्हाला सांगतो अर्जुनाला भगवंताने शांभू नाही बनवलं समजलं का. याला काय म्हणतात हे नाही बनवलं त्याला त्याचं कर्म करायला उद्दीपित केलं आणि युद्ध करायला लावलं. तसं आम्हाला तुम्हाला आपल्याला नुसतं ज्ञानबा तुकाराम नाही करायचे नुसता ज्ञानबा तुकाराम नाही करायचा आहे. हो आपल्याला जाणून मेहनती करी माझे मन. पहिले कारण धर्म कारण दुसरे कारण राजकारण आणि तिसरे कारण सर्वभूती सावधान. आपल्या परमार्थामध्ये सर्व करता येतं. रामदास स्वामींनी सांगितलं पहिले कारण धर्म कारण धर्म धर्मा माझी धर्म स्वस्वरूपी राहणे हाच खरा धर्म. आपलं स्वरूप काय आपण ते नाही आपण आत्मरूप आहोत जगाचा आत्मा हे काय असं आपलं स्वरूप आणि ते समजून घेण्यासाठी भगवंताची भक्ती भक्ती समजून घेण्यासाठी संतांचं मार्गदर्शन आणि संतांच्या मार्गदर्शनाने भक्ती समजून घेतल्यानंतर धर्म. राजकारण जर करायला गेलं त्याच्या हातून विघटित घडेल योग्यच घडेल आणि घडायलाच पाहिजे. आणि दोन दुसरे कारण राजकारण तिसरं सर्वभूती सावधान. हो जग चलता ऐसा भी चल जग चलता ऐसा भी चल ऐसा चलना चल तो कमी नव्हे चल भी चल. हे साधू संतांनी शिकवलं नुसतं हो नुसतं नाही रे बाबू. आपला अंधश्रद्धेचा परमार्थ हा नाही. हा अंगणी उतरती अंगणी उतरती त्या महात्म्याने भागवत धर्माची पताका महाराष्ट्रामध्ये लावली. नाथ महाराजांनी पैठणमध्ये त्या नाथ महाराजांच्या गुरूंचा जर विचार केला तुम्ही आपण ते दौलताबादच्या किल्ल्याचे सुभेदार होते. किल्ल्याचे सुभेदार म्हणजे काय तिथं ध्यान धारणा करून बसणारे होते ते लढाई करणारे होते काय. आणि तसाच बोध या सुद्धा हो गृहस्थाश्रम न सोडता कर्म मर्यादेचे उल्लंघन न करता व्यवहारात वागले तरी तो बोध मलिन होत नाही. आणि त्या बोधाची रीत जनार्दन स्वामींना गुरु दत्तात्रयांनी दिली आणि तो संबंध आपल्या पालिकेमध्ये आपला संबंध ज्ञानवरांच्या ज्ञानेश्वरीची अनुभूती आपला संबंध नाथ भागवताचा तुकोबरायांचा अभंगवाणी नामदेवरायांचे सर्व साधू संतांची बेस नाही आपल्या या परमार्थामध्ये. म्हणून कोणी किती भ्रामक कल्पना सांगितल्या आनंद संप्रदायात ते वेगळे आहे आणि तिथे न कदा जे जो घुसलेला आहे ना तो घुसलेला काही गोष्ट पक्का निश्चित आहे. म्हणून डोक्यातल्या भ्रामक कल्पना कोणीही घ्यायचं नाही. आणि इथं जी आज बरीच प्रतिष्ठित पाहुणे मंडळी पण आलेली हो तुम्हाला सुद्धा आमची विनंती आहे जर कोणी याच्याविषयी जर गैरसमज जर करत असले तर तुम्ही सुद्धा त्यांना थोडस व्यवस्थित मार्गदर्शन करा. कारण धर्माचं कार्य करणार तुम्ही सुद्धा. कल्पनेची बाधा न हो पुण्याकारी कल्पनेची बाधा न हो पुण्याकारी कल्पना आतमध्ये घालून घेऊ नका आणि योग्य अशा परमार्थापासून लांब जाऊ नका. त्या भावार्थ रामायणामध्ये असा विषय आलेला आहे की ज्यावेळी विश्वामित्र प्रभू रामचंद्राला त्यांच्या त्या
यज्ञाच्या संरक्षणासाठी नेण्याच्या बाबतीत आग्रह धरतात आणि त्यावेळी ब्रह्मज्ञान सांगतात आणि ब्रह्मज्ञान सांगत असताना प्रभू रामचंद्र तयार होतात की तुम्ही आम्हाला उपदेश द्या. तर विश्वामित्र सांगतो की तुमच्या कुळाचे गुरु वशिष्ठ ऋषी आहेत, त्यांच्यापेक्षा जगात त्रिकालज्ञानी कोणताही गुरु नाही आणि मी जर ते ज्ञान दिलं ते फलद्रुप्य होणार नाही, तुमचं उद्धार पण होणार नाही. आणि म्हणून त्यांनी तो विषय दिला आणि वशिष्ठ ऋषींना तो विषय द्यायला लावला. तसं तुम्हाला सांगतो आपण त्या नामचिंतनाने जी आत्मानुभूती येते ही आत्मानुभूती प्रभू रामचंद्राची झाली, कृष्णाची झाली, दत्तात्रयांची झाली, जनार्दन स्वामींची झाली, यदुराजाची झाली, वाल्मिक ऋषीची झाली, वशिष्ठ ऋषीची झाली, कौशल्य मातेची झाली, तुकोबर आहेत सर्व साधू संतांची ती स्थिती झाली. ती स्थिती तुम्हाला आपल्याला होते असं मिळून परब्रह्म पूर्ण. तर अशी स्थिती होऊन दुसरीकडे जर तुम्ही आपण विचार केला पाया गेला तर काही नाही. म्हणून याच्यावर जे दिलंय त्याच्यावर पूर्ण भाव श्रद्धा ठेवा. 101% गॅरंटी जीवनात सार्थक झाल्याशिवाय राहत नाही होत झालेलं आहे होणार एवढं पक्क लक्षात ठेवायचं. बरंच मला सांगावं असं वाटतं पण आपला अजून बरेच कार्यक्रम अजून पुढे राहिलेले आहेत. बरीच बाहेरगावून पाहुणे मंडळी पण आलेली, साधक मंडळी पण आलेली आहे. मला सांगावं असं वाटतं तरी येतं म्हणून सांगतो. तर असा हा संबंध आपल्या मालिकेमार्फत आपण इथं राबवणार आहोत. याच्यासाठी बऱ्याच आपल्या साधक बंधू भगिनींनी काही बिचारे काही बाहेरून काही बऱ्याच माता भगिनींनी या कार्यासाठी भरपूर मदत केली आणि ती मदत जवळजवळ 3,73,000 आम्हाला मिळाली. खरेदीच्या वेळी 4,40,000 रुपये खर्च आला. बाकीचे पैसे आम्ही उसने घेतलेले आहेत. आता पैसे मागण्याचा विषय नाही पण धर्म जोडे तरी करावा. काय आमच्या गावाने भाऊसाहेब म्हणतात मला वेगवेगळ्या पोरीच्या लागण्यासाठी पैसे मागायचे त्या कार्यासाठी मागायचे. बरं आपल्याला काही करायचं तुम्हाला सांगतो बरं का 10 पैसा जर खाल्ला ना हजारो जन्मामध्ये माणूस डुकराच्या जन्मामध्ये जातो असं भागवतामध्ये 27व्या अध्यायामध्ये दिलेला आहे बघा. एक लक्षात ठेवा कशाला पाप करून घ्यायचा आपण पण जाऊ द्या काय जातच अरे भाग्य लागतं ते पुण्य मुद्दाम तुमच्या आपल्या ठिकाणी येतं बरं का जवळून येतं पुण्य येतो या कार्यात आणि या कार्यामध्ये दिलेले घेतले कधी वाया जाणार कधी ते जाणार. पैचा ऋण भगवंताला ठेवावा लागतो. विदुर हा शेवटपर्यंत पांडवांना सहाय्यकारी झाला पण आत्मज्ञान समजून घेतलं नाही. शेवटी भगवंत निज आम्हाला जायच्या वेळी त्या मैत्रियाला म्हणतात की तू जा आणि त्या विदुराला अनुग्रह दे. तो शेवटपर्यंत त्याने मदत केली पण पोराच राहिला. शेवटी मारायच्या वेळी तसं तुमच्या इथल्या नया पैशाचा मोबदला भगवंत देणार. आणि हे कार्य काही तुम्ही आपण काही असं खायचं प्यायचं सोडून द्यायचं असं विषय याला योगदानाला सुद्धा भाग्य आणि असं हे योगदानाचा संबंध तुमच्या आपल्या सर्वांच्या कृपेने घडून आलेला आहे. आणि त्याच्या फलित एवढा संबंधामध्ये सर्वांचं मोठं मोलाचं सहकार्य झालेलं आहे. असं सहकार्य सर्वांनी पुढे करायचं आणि या कार्याला जशी अजून जास्तीत जास्त भरभराट होईल याचा विचार तुम्ही आपण करायचा आहे काही नाही. मी एकदा बाबांना विचारत आवडलाय पाऊस पडत नाही काय बाबरी जेव्हा जागोजागी सत्य होती कार्यक्रम होती ना तेव्हा भरपूर सुख समृद्धी नांदेल बने आणि खरोखर तसंच होतं. खरोखर तसं संतांचे बोल येते. आमच्या सद्गुरूंचा जर विचार केला तर एकदम साधी आणि सिंपल राहणी होती श्रीपाद बाबांची. आई बाई अक्का दादा दादी काय देशाच्या अप्राप्त परिस्थितीमध्ये जाणं आणि समाज प्रबोधन करणं आणि या सर्व गोष्टीचा मेळ बसवणं. आता मी ड्युटी करून एवढं करू शकतो किती काही लोक त्याच कामामध्ये ड्युटी करून एवढं आपण करू शकतो किती काही मंडळी त्याच कामावर म्हणून असा संबंध उभा केला. आणि ज्यांच्या योगाने उभा केला त्यांचे एकदा भजन करू
प्रोसिजर वगैरे कसं बसवायचं काय बसवायचं बरोबर बसून तुम्ही बसून आला सोन्याचा दिवस असेल की ज्या दिवशी अमृताचा पाऊस पडला आणि पाऊस पडला नेमकं काय हरी पाहिला रे हरी परवा संत समागमो केले प्रगटाला आत्माला सांगा प्रांजळपणाने सांगा की असं सुख समाधान जीवनामध्ये आपल्याला नाही प्राप्त होत त्या बीजमंत्राने आणि ते प्राप्त होत असताना जी काही आत्मानुभूती सांगितली त्या आत्मानुभूतीला आजकाल या व्यासपीठावर धर्माचा प्रचार करणारी मंडळी काहीतरी वेगळं नाव ठेवते खेदाची गोष्ट आहे वाईट वाटत काय हो तुम्ही आमची निंदा करता आमच्या शास्त्राची निंदा करता आमच्या धर्माची निंदा करता आणि म्हणून तुकाराला त्याच वेळी राग आला धर्माचे पालन करणे पाखंडी खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवा गेलं आणि असं या कार्याच्या बाबतीत योगदान देणारी ब्राह्मणीकर मंडळी हो त्याच्यामध्ये आमचे मोकाटे उलटे आले विक्रम भाऊ तांबे आले नाही का गवाले भाऊ ते आले आमचे धरंदरे साहेब नाही का आता अजून अशोक भाऊ काय सारवे भाऊ ते नंतर पहिली मंडळी आहेत माथापूरकर मुंडे भाऊ आमचे दूध संघाचे महाव्यवस्थापक कारंडे साहेब नाही का त्याच्याही लोक नाव ठेवतात एवढा मोठा माणूस काय कोणाचं नादी लागत नादी लागायचं आहे काही भूत जबर लागले की बाई करू नका काही एकदा भूत लागलं ना अरे हेच भूत लागलं ना इथून कोणी जात नाही पंढरीचे भूत मोठे मग तुम्हाला सांगावं वाटतं मलाही सांगावं वाटतं आणि असं सर्वांचं योगदान याच्यामध्ये ते जबरदस्त योगदान आहे या योगदानाला आणि मला गुरुजींना विनंती स्वामी गुरुजींना आमच्या भाऊला मात्र पाय सुखाच आहे त्यांच्या कधी हरकाची नाहीये पण अजून ह्या कार्याच्या बाबतीत इथं सर्व इथं मानपान आहे सर्व लक्षात ठेवा आत्मिक सुख आहे मानपान आहे तुमचं वैभव आहे सर्व इथं ठेवलेले फक्त झटा मान आहे ना मान हा मिळत नाही घ्यावा लागत नाही तो मिळत असतो जो या कार्यामध्ये झटेल आणि मी तुम्हाला सांगतो माझ्या गेलेले 4 पावले आले ना आज नवी बऱ्याच मंडळी पाहिलेले हो अन्ननाम फाक्याला वस्त्रनाम चिन्ह आहे आपल्याला त्याला बसायचं जागा तर नाही हो हे धोरण चांगलं झालं काही आणवायचं आणि एकच होतं माझं बाबांच्या वेळी सुद्धा एकच हे धोरण हो बाबांचं हे ज्ञान सर्वसामान्य जनतेपर्यंत कसं जाईल हो जगाला जे काही बिचारे रडलेले गांधी त्यांचा उद्धार कसा होईल ज्यांना जन्म मनाच्या फेऱ्याचा सुटका कसं येईल हे ज्ञान सर्वांपर्यंत जावं हो सद्गुरू आपले नाव लौकिकाला यावेत आणि म्हणून या कार्याच्या बाबतीत हो आम्ही सतत 17,000 मधलं हो 16,000 हो शिर्डी परिसरामध्ये जवळजवळ 10-15,000 असा बऱ्याच गावांतून या पैशाचा भोग आलेला आहे आणि काय मी तर अशी भगवंताला विनंती करतो की आहे अशी सद्बुद्धी भगवंताने मला द्यावी आणि हे सर्व पाहून मोह होऊ देऊ नये आणि मोह व्हायच्या अगोदर आपली जीवन यात्रा संपवली तरी चांगलं पण कलंक लागताना जाऊ द्यावं भगवंताने एवढीच आपल्याला विनंती आहे कसं आहे हा त्याला गावातल्या जनतेचा पैसा आहे 5 रुपये मुलाला द्यायचे तर बाप 4 वेळा विचार करतो मागे पुढे किती वेळा विचार करतो एवढा 1000 रुपये पैसा देतात या पैशाचा विनियोग योग्यच करा व्यवस्थित करा काल सर वही पाहिले आमच्या गावाने भाऊने
त्याचे 6,000 रुपयाची नोंद नव्हती. मला असं चालवलं केली कापलं गेलं. आणि मग तिथून पुढे स्वराशोध केली. कुणाच्या लिस्टमध्ये नाव आहे, कुणाच्या लिस्टमध्ये नाव आहे, ते राजू शेट्टी साहेबांच्या लिस्टमध्ये नाव. रात्री 2 वाजेपर्यंत तो इथं करत आम्ही आणि ती वही आणून ठेवलेली. नको आपल्याला काही 2 टायमाची गोष्टी भेटतात. आणि एवढे तुम्ही आता हे काय हे हा तुम्हाला सत्कार केला हे जे घातलं एकच लपलं याच्यापेक्षा काय जगामध्ये त्याच्यापेक्षा काय एवढं मिळालं भरपूर झालं. आणि असंच मी सांगतो माझी जीवनयात्रा 7 सप्टेंबरला संपत होती. तर काय असेल भगवंताची कृपा तुमच्या सर्वांच्या दर्शन ऍक्टिव्हिटी होत असतील. त्या दिवशी मी उद्या खरेदीच्या निमित्ताने जवळजवळ 2.25 लाख रुपये उसने पाचशे गोळा करून तयारी होतो. आणि संध्याकाळी 7 वाजता ऍक्सिडेंट झाला. मा सांगतो डायरेक्ट तो शक्य नव्हतं कारण ते सांगितलं पाहिजे त्यांनी होतं चुकून मी तर आम्हाला मेले म्हणून पाहायला आले होते. दोघं नवरा बायको नाही एसटीमध्ये होतो. काही करील तो आहे महाराज जिसको राखे राम उसको मारे न कोई ईश्वर सर्व दुनिया उलटी होईल उसका बांध डिंगा होय. आणि हे काही अशी रांगेला आपल्या हातून काढायचं तर त्यासाठी आपण हो. आणि म्हणून असं हे कार्य तुमच्या आपल्या सर्वांच्या एकजुटीने आपल्याला हे काय करायचंय पुढे न्यायचंय. आपला हा विषय सर्व खेळून पाण्यामध्ये जायला पाहिजे. मी त्या दिवशी आहे कृपा म्हणजे केली परी नाही घडली सेवा काही. गुरु आहे कृपा केली पण सेवा घडली नाही तर कृपाने गुरु आणि शिष्य एक होतात. हे ज्या दिवशी सद्गुरु तुम्हाला आपल्याला प्रबोध देतात अखंड चिंतनाची रीत देतात त्या दिवशी ती रीत क्लिअर होते. म्हणून परी नाही घडली सेवा काही. सापडली वाट जाता गंगा स्नान ज्ञानरूपी गंगेच्या शोधाला जाताना मला हा मार्ग मिळाला. सापडली वाट जाता गंगा स्नान मस्तकी तुळाला ठेवला तर त्या दिवशी डोक्यावर सद्गुरूंनी हात ठेवला आणि मला त्या ज्ञानाची वाट सापडली. आम्ही निश्चित अशी हात करतो ओमचं चित्र काढून अशी बसलेलं झाला सद्गुरू त्यालाही माहिती नाही हा ओम कुठून निघाला. सद्गुरूने पुण्याला मस्तकी तो जाणार ठेवीला कर भोजना मागती तू पावशेर मन बुद्धीची आणि अंकार 4 मिळून 1 शेर याच्यात मला 1 पावशेर दे. तू मन दे तू मन हे मीच करीन. तुला मन देता असेल तर बुद्धी दे बुद्धी नीचे आत्मज्ञान बुद्धी देता असेल तर चित्त दे चित्त चिंताला लावी मनाच्या मनाला आणि तेही देता येत नसेल तर अहंकार दे. अहंकार जरी सोहमपण चित्ती प्रगटे चैतन्यगण मध्ये होय उन्मन बुद्धी नीचे परब्रह्म. म्हणून जराबाई म्हणते शब्द केली जळाधुडी विठ्ठल पायी घातली बिडी. पहिला जो मंत्र आहे ते शब्द जोडलेला आहे त्याला भगवंताचं नाम म्हणतात. आणि ते शब्द जोडलेले कुठल्याही ग्रंथामध्ये पूर्ण मंत्र नाही कुठल्याही नाही. तो फक्त गुरुच्या मुखातून तुमच्या आपल्या पंथ या मालिकेनुसार आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो. त्या मंत्राने त्या चिंतनाने अष्टसात्विक भाव होतात. अष्टसात्विक भाव झाल्यानंतर शब्द केली जरा धुळी विठ्ठल पाळी घातलेली वेळी प्राणाची मेहनत मशागत केलं बी पेरलं जातं. तसं अष्टसात्विक भावाने हे शरीर स्वच्छ होतं मेहनत होती अंतःकरणाची. आणि नंतर तत्वमसी महावाक्याचा उपदेश देतो आहे. अहम ब्रह्मास्मी या अखंड चिंतनाचा बोध सद्गुरू देतात. आणि त्याच्या बाबतीत जनाबाई तो ओम शब्दाचा मारा केला विठ्ठल कापुतीला ऊर्ध्वमुख्या आळविला सोहम शब्दाचा नाद अरूप जागविला दाता घेऊन या छंद. म्हणून भोजना मागती तू पावशेर पहिला विसर स्वप्न माझी. जग जसं खोटं जसं स्वप्न जसं खोटं तसं हे सर्व जग खोटं आहे. एक ना एक दिवसाचा प्रलय होणार. फक्त एक भगवंताचं नाम चिंतन भगवंताचं स्वरूप खरं आहे. पडिला विसर स्वप्न माझी. काही कार्य उपजला अंतरात काही काळाने कळलं म्हणून काही मोठा विषय झाला नाही. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले दोन मालिकेची तुकोबर आली त्यांची मालिका सांगितली. जशी आपली मालिका हंस ब्रह्म अत्री दत्त नारायण लक्ष्मण बलदेव सकाळी शांतमय बंडोबा केळबाबा आणि श्रीपाद बाबा. गिरनार पर्वतावर नारायण महाराज जालवणकर दत्तात्रयांच्या साक्षात्कारासाठी अनुष्ठानाला बसले. किती काही दिवस बसले साक्षात्कार होत नव्हता. म्हणून आज जीवन यात्रा संपवायची या निश्चयाने बसले. फकीराच्या वेशेमध्ये दत्तात्रय तिथे आले. विचारलं तुझी मनोकामना काय. माझ्या जन्माचं सार्थक व्हावं मला दत्तात्रयांनी दर्शन द्यावं. आणि म्हणून नाही मिळालं तर काय मी आज माझे देह यात्रा संपवणार खरंच म्हणे हो. आणि मग दत्तात्रयांनी नारायण महाराजांना साक्षात्कार दाखवला. हा मंत्र दिला तो बीज मंत्र दिला. नारायण महाराजांचे
लक्ष्मण महाराज शिष्य झाले. लक्ष्मण महाराजांनी तो बलभीम महाराजांना दिला. बलभीम महाराज हे करमाळ्या तालुक्यातले साडे गावातले, तिथले सकाळानंद महाराज साड्यातले. बलभीम महाराजांची समाधी देवा राजा रजवाड्यांकडे कार्य झाले. बलभीम महाराज त्यांचे शिष्य सकाळानंद साड्याचे, त्यांचे शिष्य शांतामाई म्हणून लिंबोर म्हणून गावे 4000 अभंग अशिक्षित स्त्रीचे. आणि त्या शांतामाईचे शिष्य बंडवा महाराज कुडके भारुडी पारुडी पोस्ट मास्टर ब्राह्मण समाजाचे. त्यांची समाधी जुन्या पैठणला कावसांमध्ये आहे. त्यांचे शिष्य केळवा महाराज भालगाव शिरूर पाथर्डी तालुका झापेवाडीचे केळवा महाराज शिंदे. मराठी शिक्षक, एक तरी भजनाचा छंद. त्याचं म्हणणं होतं आपल्याला जर कोणी अनुभव आणून देईल त्याचं मरेपर्यंत दास्यत्व करेल. बंडूबाबांना समजल्यानंतर त्याच्याकडे गेले, अनुभव आणून देणारे तोही 12 बापाचा, नाही गेला तोही 12 बापा. दिला अनुभव, झाला साक्षात्कार. 7 दिवसामध्ये लोकरीचा राजीनामा या कार्याला. आणि ते केळबाबांना बंडूबाबा, बंडूबाबांचे शिष्य केळबाबा आणि केळबाबांचे शिष्य जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय माझा, जय जय श्रीपाद बाबा माझा, जय जय श्रीपाद बाबा माझा, जय जय श्रीपाद बाबा माझा, बाबा माझा.